आरामात एक पावणा चहा आणि खारी बिस्किट मागून तासनतास गप्पा मारीत बसलो म्हणून गल्ल्यावरच्या इराण्याच्या कपाळाला आठी पडत नसे. इथल्या अड्ड्यावरच्या लोकांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या भूकंपावर सुद्धा मजेदार गाणी रचली होती. त्या भूकंपाच्या धक्क्यातून हॉटेलिंग नावाच्या माणसाचं विस्कीचं गुदाम सही सलामत सुटल्याचं कळल्यावर एका मयखान्यातल्या शायरानं लगेच एक शेर फरमावला होता. आमच्या अनेक पापांसाठी भूकंपाचा देऊन धक्का आमच्या अनेक पापांसाठी भूकंपाचा देऊन धक्का देवाला जर घडवायची होती आम्हा पक्की अद्दल, तर मग सगळी चर्च पाडून विस्कीवाल्या हॉटेलिंगचे टिकून तरी कसं ठेवलं मुद्दल. त्यानंतर 60 वर्षांनी सॅन फ्रान्सिस्को शहराला प्रचंड आग लागली. लंडनच्या आगीसारखी ही देखील इतिहास प्रसिद्ध आग. त्या आगीमध्ये इतर नुकसान तर झालंच, पण कोट्यवधी डॉलर्सच्या किमतीचं विस्कीचं साठे जळून गेले. त्यावेळी एका कवीनं त्या शेराचा जबाब लिहिला होता. म्हणत असतात कोणी कोणी कहाँ रहा अल्लाह अभी, म्हणत असतात कोणी कोणी कहाँ रहा अल्लाह अभी, तर मग मलाच एक सांगा, जाळून टाकली विस्की कोणी अन चर्चेस कशी ताठ उभी. सॅन फ्रान्सिस्कोतच नव्हे तर युरोपमधल्या कितीतरी शहरांमध्ये मला छोट्या मोठ्या हॉटेलातून मद्यालयातून गप्पा गोष्टीत रमलेल्या लोकांचे अड्डे दिसले की हेवा वाटायचा. अशा गोष्टींना सवड लागते हे खरं. आपल्या देशातल्या मुंबई कलकत्त्यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊ तितकी प्रचंड गर्दी, त्यातून वाट काढीत जाण्यातच निम्म आयुष्य संपतं. असल्या शहरांमध्ये माणूस हसणं गमावून बसतो, कारण त्याला हसायला देखील जागा नसते आणि सवडही. घिराडेलीसारख्या आईस्क्रीमवाल्यांची दुकानं, हॉटेल्स, सलून्स, मद्यालय यात बसलेल्या अड्ड्यातूनच अनेक कथांचा आणि दंतकथांचा जन्म होत असतो. हर्ब केन नावाचा सॅन फ्रान्सिस्कोतला एक विनोदी लेखक आहे. या शहरावर त्याचा आतोनात प्रेम. इथली गल्ली कुची त्याला पाठ आहे. त्यानं आपल्या पुस्तकात सॅन फ्रान्सिस्कोच्या आणि सॅन फ्रान्सिस्कोवाल्यांच्या अनेक कथ्या लिहिल्या आहेत. असल्या अड्ड्यामध्ये काही नुसते कॉलेजातले तरुण तरुणीच असतात असं नाहीत. साहित्याच्या आणि कलेच्या क्षेत्रात मोठमोठी नावं मिळवलेल्या लोकांची देखील छोटी छोटी आवडती हॉटेलं असतात आणि तिथे ते जात असतात. तिथल्या वेट्रेसना आपले रोजचं गिराईक या पलीकडे त्यांची माहितीही नसते. ऑर्थर फिडलर हा एक पॉप संगीतातला नामवंत मनुष्य एके दिवशी हॉटेलमधल्या फडका मारणाऱ्या पोरीला म्हणाला, उद्या रात्री थिएटरात गाणं ऐकायला यायचंय काय? हा बघ तुझ्यासाठी फुकट पास आणलाय. पोरगी म्हणाली, का? उद्या काय ऑफिसला सुट्टी आहे का काय तुमच्या? ऑर्थर फिडलरनं निर्देशित केलेल्या गाण्याचा कार्यक्रम ऐकायला हजारो माणसांच्या उड्या पडत असतात. इथे स्वतः ऑर्थर फिडलरच तिला फुकट पास देत होता आणि तिला वाटत होतं की सुट्टीच्या दिवशी गाण्या बिण्याला नेऊन रात्र मजेत घालवणारा हा कुणी ऑफिसवाला बाप्या आपल्याला खुश करून राहिलाय. सुप्रसिद्धांना कधीकधी आपण तितकेसे सुप्रसिद्ध नाही हे दाखवून द्यायला असा धक्का त्यांना लाईनीत आणतो. शहरं किंवा गावं माणसांसाठी खास काही करीत असतात असं नाही, पण कर्तबगार माणसांमुळे गावाला नाव मिळतं आणि गावकऱ्यांना अभिमान. रत्नागिरीत टिळक जन्माला आले हा एक योगायोग. वास्तविक टिळकांनी कसंही करा आणि मला त्या रत्नागिरीत जन्माला घाला असा ब्रह्मदेवाशी हट्ट केल्याचा कुठेही पुरावा नाही. पण रत्नागिरीकरांनाच काय, पण इतरांना देखील टिळक जन्माला आलेलं गाव म्हणून या रत्नागिरीविषयी उगीचच आदर वाटत असतो. माणसाचे सगळेच विचार तर्कात बसत नाहीत हेच शेवटी. आता विल्यम सारोयान हा लेखक तरुणपणी सॅन फ्रान्सिस्कोत उमेदवारीचा काळ कंठित होता हे ऐकून मला ते शहर माझ्या आणखी जवळ आल्यासारखं वाटायचं काही कारण नव्हतं. सारो यांची पुस्तकं मी आवडीनं वाचली आहेत, या पलीकडे त्याची आणि आमची जान पहचान नाही. इथल्या कार्ल स्ट्रीट नावाच्या बोळात तरुणपणी हा कथाकार राहायचा हे ऐकून त्या रस्त्याकडे पाहायचा माझा दृष्टिकोन बदलला. तरुण सारोयानला दुपार कशी टळेल याची तेव्हा भ्रांत होती. तो लिहायचा. संपादकांकडून कथा साभार परतची चिठ्ठी लावून परत यायच्या. हा पठ्ठ्या त्या साभार परतच्या संपादकाकडे साभार परत भेटीसाठी अशी चिठ्ठी जोडून पुन्हा आपली कथा पाठवायचा. त्या कार्ल स्ट्रीटमध्येच त्याच्या जगप्रसिद्ध ॲरमचा जन्म झाला असणार. भुकेनं व्याकुळ होणारा सारोयान तिथल्याच कारंजावरचं पाणी पिऊन दिवस काढीत असे. आता या कारंजाला देखील एक अभिमान वाटायला लावणारी कहाणी चिकटली. वाटेल तसली मोलमजुरी करून सारोयानला तारुण्यातली पहिली वर्ष काढावी लागली. द्राक्षाच्या मळ्यात द्राक्षांचे घड तोडण्याचं कामही त्यानं केलं. दिवसभर मळ्यांमध्ये रामून उरलेल्या दिवसात त्याचं लेखन चालायचं. एके दिवशी नेमकी गोळी लागली.
सारोयान प्रसिद्धीच्या झगमगाटात आला. हा हा म्हणता लक्षाधीश झाला. द टाईम ऑफ युअर लाईफ या नाटकाला पुलित्झर प्राईज मिळालं. अमेरिकेतल्या मोठमोठ्या शहरांमध्ये यश मिळवून कंपनी आपला हातखंडा खेळ घेऊन सॅन फ्रान्सिस्कोला आली. पहिल्या रात्री प्रेक्षक आपुलकीच्या अभिमानानं नाटक संपल्यावर ओरडले, ऑथर ऑथर, लेखक लेखकाला रंगमंचावर आणा. सारोयान कुठेच दिसेना. तेवढ्यात एक नट म्हणाला, अरे च्छा, कुठे गेला हा? आत्ता तर होता. द्राक्षाच्या मळ्यातल्या मजुरीला असल्या मध्यरात्री तर नक्की गेला नसेल. छोट्या छोट्या नर्मविनोदी कथा लिहिणाऱ्या ह्या आपल्या गावच्या लेखकाच्या अनेक आठवणी सॅन फ्रान्सिस्कोचे रहिवासी मोठ्या अभिमानाने सांगतात. 55 वर्षाच्या सारो यांची मुलाखत घेताना एकानं त्याला प्रश्न विचारला, आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य काय? हो, अजून मेलो नाही आहे. हा खास सारोयान टच. एखाद्या गावाच्या पाण्यातही हा हजरजबाबीपणाचा गुण असावा, नाहीतर कोकणी शहाळ्याच्या पाण्यात तो इरसाल तिरकेपणा आहेच की. आणि मुळामुठेत पुण्याच्या जाऊ द्या, उगीच महाराष्ट्र साहित्य परिषदेत निषेधाची सभा वगैरे भरवायचा चान्स देण्यात काही अर्थ नाही. सॅन फ्रान्सिस्कोतही तसं काहीतरी असावं. एब रूफ नावाच्या लांड्या लबाड्या करून भरमसाठ पैसे काठीला लावणाऱ्या इथल्या एका वकिलाला शेवटी तुरुंगाच्या कोठडीची हवा खावी लागली. एरवी भपकेबाज पोशाखात मिरवणाऱ्या एब साहेबाला कैद्याचा तो पट्ट्यापट्ट्यांचा सदरा पायजमा चढवावा लागल्यावर एका वार्ताहराने विचारलं, काय वकील साहेब, त्या पोशाखातून या चट्टेरी पट्टेरी पोशाखात आल्यावर कसं वाटतं? वकील साहेबांचा सुंभ जळाला तरी पीळ जळलेला नव्हता. ते चटकन म्हणाले, झेब्रा हा काही कमी देखणा प्राणी नाही. अशा अनेक गमती ऐकवत आपलं निसर्ग वैभव आणि आधुनिक जीवनात होणारे नवे आघात दाखवीत सॅन फ्रान्सिस्को मला भेटत होतं. या शहरात काहीच सुख आहे असं नाही. म्हणजे पोलिसांच्या गाड्या भिरभिरत असतातच, तेव्हा गुन्हेगारी दंगेधोपेही आहेतच. इथल्या उपसागरातल्या एका खडकाच्या बेटावर तो अल्काट्राजचा एकेकाळचा कुप्रसिद्ध तुरुंगही आहे. आता तो तुरुंग म्हणून वापरला जात नाही. एकेकाळी हे सॅन फ्रान्सिस्कोच्या रहिवाशांना डोळ्यांसमोर दिसणारं अंदमान बेट होतं. त्या बेटाला नुसतंच रॉक म्हणजे खडक म्हणतात. आधुनिक जगातल्या साऱ्या आदिव्याधी इथेही आलेल्या आहेत, पण निसर्गानं दिलेला तो विशाल उपसागर, ते शहरात आणि शहराच्या आसपास दिसणारे विस्तीर्ण जलाशय, ती माणसाला सतत जवानीत ठेवणारी हवा, ते सुंदर आणि सुरक्षित बंदर, संथ पाण्यात वाहणाऱ्या वाऱ्यांच्या सहाय्यानं संचार करणाऱ्या त्या असंख्य पांढऱ्या शुभ्र शीड होड्या, हे वैभव नष्ट करायचं म्हटलं तरीही करणं सोपं नाही. आणि या साऱ्या वैभवावर कळस चढवल्यासारखा तो गोल्डन गेटचा प्रचंड पूल, तसाच तो भव्य कलाप्रासाद, तिथला तो रॉन्देचा थिंकर हा जगप्रसिद्ध पुतळा आणि उदंड चित्रवैभव आणि शिल्पवैभव, नजर फेकावी तिथून दिसणारं हे नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित सौंदर्य. जीवनात ज्या ज्या प्रकारच्या म्हणून कलांची आणि क्रीडांची आराधना करायची असेल, त्यांच्या कितीतरी सोयी, विस्तीर्ण क्रीडांगणं, पोहण्यासाठी स्वच्छ आकर्षक तलाव, त्यातून कोणाला पोहण्यात अधिक साहस हवंच असेल तर हा प्रदीर्घ समुद्रकिनारा, तिथे लाटांची झुंज घेत मनसोक्त पाहावं आणि वाळूत अंग वाळवीत पडून राहावं. सगळीकडे बारमहा कसं हिरवेगार आणि सुंदर असल्या या शहराला 2 जगप्रसिद्ध विद्यापीठांनी आणखीनच श्रीमंत केलेलं आहे, बर्कली आणि स्टॅनफोर्ड. बर्कलीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाला ही माझी दुसऱ्यांदा भेट. 10 वर्षांपूर्वी मी तिथे गेलो होतो, त्यावेळचा एक अनुभव माझ्या अजूनही स्मरणात आहे. इथल्या वृत्तपत्र विद्या विभागातली लायब्ररी मी पाहत होतो. जगातल्या असंख्य भाषातली जुनी जुनी वर्तमानपत्र इथल्या संग्रहात आहेत. ग्रंथपालिकाबाईंना मी विचारलं, जुने केसरीचे अंक आहेत का? बाईंनी लगेच कॅटलॉग काढला आणि ती म्हणाली, आहेत. तुम्हाला पाहायचा आहे का एखादा जुना अंक? अनेक वर्षांपूर्वी केसरी फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी निघायचा. माझा जन्म शनिवारचा. मी माझ्या जन्मदिनाच्या आदल्या दिवशीचा केसरीचा अंक पाहायला मागितला. 1919 सालातला. अपेक्षा अशी की बाई म्हणणार संध्याकाळपर्यंत काढून ठेवते. 2-3 मिनिटांनी बाई आल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला हव्या असलेल्या अंकाची मायक्रोफिल्म मी लावून ठेवलेली आहे. मी थंड. खुद्द बळवंतरावांना गायकवाड वाड्यात 1 आठवड्यापूर्वीचा देखील केसरीचा अंक इतक्या झटक्यात मिळाला नसता, आणि इथे 40-42 वर्षांपूर्वीचा केसरी 2 मिनिटात हजर. अखंड केसरी मायक्रोफिल्मच्या करंगळी एवढ्या नळीवर गुंडाळलेला होता. प्रोजेक्टरवर चढवलेली ती नळी मी वाचू लागलो. मोठ्यानं वाचाल का? ग्रंथपालिकाबाई म्हणाल्या. मग त्या बर्कली विद्यापीठातल्या ग्रंथालयात मी तो लोकमान्य किंवा खाडीलकर किंवा केळकर यांच्यापैकी कोणीतरी इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेला मराठी अग्रलेख दणदणीत आवाजात वाचायला सुरुवात केली. या खेपेला माझ्याबरोबर पुण्यातले श्रीयुत मकानी नावाचे तरुण प्राध्यापक होते. इथे ते गणिताच्या उच्च शिक्षणासाठी आहेत.
अतिशय नम्र आणि सौजन्यशील अशा या तरुणानं मला बर्कली दाखवायची जबाबदारी घेतली. हे विद्यापीठ म्हणजे डोंगराच्या उतरणीवर बसलेलं एक रम्य उपनगरच आहे. यंदा या विद्यापीठाची 100 वर्ष पूर्ण झाली. 1873 साली 167 विद्यार्थी आणि अवघ्या 22 विद्यार्थिनी होत्या. आता जवळजवळ 28,000 विद्यार्थी या कॅम्पसवर राहतात. 2,500 कायमचे प्राध्यापक आणि 750 व्हिजिटिंग प्रोफेसर्स. हिप्पी लोकांच्या चळवळीची सॅन फ्रान्सिस्को ही गंगोत्री. त्यामुळे गळ्यात माळा घालून फकिरी वेशात दाढी मिशांची आणि केसांची जंगलं वाढवून हिंडणाऱ्या तरुणांपासून फुटबॉलच्या आणि बेसबॉलच्या मैदानावर भीमपराक्रम करणाऱ्या तरुणांपर्यंत तारुण्याची सगळी मस्ती इथे दिसते. आम्ही विद्यापीठाच्या आवारात शिरलो तेव्हा हरे रामा हरे कृष्णवाल्यांनी चौकातच भजन मांडलेलं होतं. निग्रो विद्यार्थ्यांची सभा चाललेली होती आणि निक्सन विरोधी प्रचाराची धामधूम उडालेली होती. स्वागत कक्षात माझं जरा अधिकच आपुलकीनं स्वागत झाल्यामुळे मी थोडासा गडबडलो. त्या स्वागत सुंदरीला मी नाटककार, साहित्यिक, नट वगैरे असल्याचा रिपोर्ट राजाभाऊंनी, मकानींनी आणि पानट नावाच्या दुसऱ्या एका मराठी विद्यार्थ्यांना आधीच दिला असावा. तिनं माझा मुक्काम किती दिवस अशी आस्थेनं चौकशी करून माझ्या हातात त्या आठवड्यात होणाऱ्या विद्यापीठातल्या कार्यक्रमांची पत्रिका दिली. यादी वाचून माझं डोकंच गरगरायला लागलं. या आठवड्यात उत्तमोत्तम असे 24 चित्रपट दाखवण्यात येणार होते. काही नवे, काही जुने. 1917 सालचा सेसिल बी द मिलचा मेरी पिकफोर्डला घेऊन काढलेला लिटल अमेरिका हा चित्रपट होता. जॉन बॅरीमोरनं काम केलेला 27चा टेम्पेस्ट होता. 1934 सालचा लॉरेन्स ऑलिव्हियेचा हेनरी द फिफ्थ होता. पोला नेग्री या नटीचा फॉर्बिडन पॅराडाईज हा एकेकाळी गाजलेला अतिशय चांगला चित्रपट होता. वर्षभर असे जुने नवे सिनेमे चालू असतात. संगीताचे आणि नृत्याचे कार्यक्रम होतात, नाटकं होतात. त्याखेरीज खगोलशास्त्र, केमिकल इंजिनिअरिंग, गणितशास्त्र, भूगर्भशास्त्र असल्या विषयांवर एका आठवड्यात जवळजवळ 40 व्याख्यानं होती. दुपारी कॉन्सर्टमध्ये हायडन, शॉपॅन, डेब्युसी यांच्यासारख्या लोकोत्तर संगीतकारांच्या कृतींचं वृंदवादन, कधी व्हायोलिन वादन, पियानो वादन हे कार्यक्रम. रात्री पुन्हा उच्च संगीताच्या मैफिली, त्याचबरोबर पॉप संगीताचाही भरपूर दंगा. त्या आठवड्यात अर्जेंटिना, गयाना, हंगेरी, जपान, कोरिया, मलेशिया अशा निरनिराळ्या देशातले विद्वान व्याख्यानांसाठी यायचे होते. ते निराळेच आणि इतक्यानं झालं नाही म्हणून दुर्मिळ वनस्पतींपासून ते ऑरिमातीसच्या दुर्मिळ शिल्पाकृतीपर्यंत निरनिराळ्या वस्तूंची प्रदर्शनही होती. त्यात जपानी वालुका चित्रांचंही प्रदर्शन होतं. इथले विद्यार्थी स्वतःची दैनिकं काढतात, साप्ताहिकं, मासिकं चालवतात, त्यातून अभ्यासपूर्ण लेख लिहितात. इथल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या पेलिकन नावाच्या मासिकात मी एक मजेदार अनावृत्त पत्र वाचलं. सध्या जगभर शांतीसाठी सतत भ्रमंती करणाऱ्या डॉक्टर हेनरी किसिंजर या निक्सनच्या फिरत्या राजदूताला उद्देशून ते पत्र लिहिलेलं होतं. लिहिणाऱ्यांनी आपली सही रेव्हरंड कॅल्वर्ट फिट्झजेराल्ड अशी केलेली होती. स्वतःकडे मद्यपान आणि स्वैराचार याविरुद्ध असलेल्या प्रचारकाची भूमिका घेतलेल्या या पाद्रीबाबानं लिहिलेलं होतं, प्रिय डॉक्टर किसिंजर, मी तपान, शुद्ध जीवन इत्यादींचा एक प्रचारक म्हणून आपण माझं नाव ऐकलेलं असेलच. गेली 15 वर्ष मी सगळीकडे मद्यपानाविरुद्ध आणि विषयोभोगाविरुद्ध प्रचार करतो आहे. या कार्यात क्लाइड लिंडस्टॉर्म हा माझा सहकारी होता. हा पट्टीचा विस्की पिणारा आणि वेश्यागमनी, त्याखेरीज रम, ब्रँडी, जिन, गांजा वगैरेचाही त्याला शौक होता. माझ्या व्याख्यानांच्या वेळी क्लाइड स्टेजवर आपल्या जड डोळ्यांनी प्रेक्षकांना निहाळीत बसायचा. प्रेक्षकातल्या एखाद्या स्त्रीचा झगा इंचभर जरी इकडे तिकडे हल्ला तरी त्याच्या तोंडाला जरासं पाणी सुटल्यासारखं व्हायचं. मग मी लोकांना सांगत असे, लोक हो पहा, मद्यपान, विषयवासना आणि सतत धावपळ यामुळे माणसाची काय गत होते ते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण पहा. क्लाइडची ती केविलवाणी अवस्था, दारूमुळे तांबारलेले डोळे, त्यांचं ते प्रेक्षकातल्या विशिष्ट वर्गाकडे पाहून चाललेलं जिभल्या चाटणं पाहून पब्लिकचे डोळे भरून येत. परवाच्या उन्हाळ्यात क्लाइड वारला. आपणा उभयताना ओळखणाऱ्या एका मित्रानं मला आपलं नाव सुचवलं आहे. आपण माझ्या हिवाळी दौऱ्यात क्लाइडची जागा घेऊ शकाल का? आपला पूज्य कॅल्वर्ट फिट्झजेराल्ड. बर्कलीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा जोर असल्यामुळे रिपब्लिकन्स, निक्सन आणि मंडळी, पेंटागॉन वगैरेबद्दल विद्यार्थ्यांनी झोड उठवली होती. व्हाईट हाऊस आणि तिथले दादा लोक यांची सतत फिरकी घ्यायचा कार्यक्रम इथे चालू असतो. कॅलिफोर्नियाचा रोनाल्ड रिगन हा गव्हर्नर रिपब्लिकन पक्षाचा होता. विद्यार्थ्यांचा त्याच्यावर भयंकर राग. या माणसानं विद्यापीठांना मिळणारी सरकारी मदत खूप कमी केली होती. त्याच्याविषयीची एक अशी तिखट विनोदी कथा होती. एक प्लास्टिक सर्जन आपल्या कौशल्याची बढाई मारतो आहे. उगीच प्लास्टिक सर्जरी करून कोणाच्या नाकाचा आकार ठीक केला, कोणाचा चेहरा मी सुंदर केला, त्या अशा गोष्टी मला सांगू नका. असली शस्त्रक्रिया म्हणजे माझ्या हातचा मळ आहे. पण तुम्हाला हे कदाचित ठाऊक नसेल. एकदा लॉस एंजलिसला एका खेचराच्या गाडीची आणि ट्रकची टक्कर झाली. ट्रक जळून खाक. फक्त ड्रायव्हरचे थोडेसे कुरळे केस सापडले आणि त्या 2 खेचरांची ढुंगणं. तेवढ्या भांडवलावर प्लॅस्टिक सर्जरी करून मी अख्खा माणूस पुन्हा तयार केला.
म्हणजे जिवंत मनुष्य? जिवंत? हाच तो कोण आहे माहिती आहे? कोण? कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर रोनाल्ड रिगन. वरपांगी वाह्यात वाटणाऱ्या या बंडखोर विद्यार्थ्यांच्या लेखनात खूप शहाणपण आढळतं. या मासिकात एक व्यंगचित्र आहे. त्यात एकजण चर्चमधल्या क्रॉसपुढे गुडघे टेकून देवाला सांगतो आहे की हे प्रभो, मला पापवासनेपासून दूर ठेव. हे प्रभो, ज्या जगात साऱ्या देशातली मुलं सुखशांती समाधानात वाढतील, जीवनाला काही अर्थ राहील, एकलकोंडेपणा आणि आत्मघात यापासून सारे दूर राहतील असं वातावरण निर्माण कर. अशी प्रार्थना करणाऱ्या माणसाची 2-3 चित्रं आहेत. चौथ्या चित्रात धडामकन बॉम्ब कोसळल्याचा आवाज आणि धूर दाखवला आहे. प्रभूची आकाशवाणी होत आहे, हे सगळं तू स्वतःच कर की. कॅम्पसवर निघणाऱ्या असल्या छोट्या छोट्या पत्रिकातून तिथल्या विद्यार्थी जगाशी आमची अशी ओळख होत होती. या विद्यापीठात मला भारताविषयी अतोनात प्रेम असलेले आणखी एक गृहस्थ भेटले. त्यांचं नाव रेव्हरंड मॉरिस फॉर्ब्स. मॉरिसबरोबर लंच झाल्यावर त्यांनी आम्हाला त्या विद्यापीठाच्या आवारातून हिंडवायला सुरुवात केली. 70च्या घरातला हा म्हातारा टुणटुण टुणटुण चालत होता. सुंदर ऊन पडलेलं होतं. हिरवळीवर तरुण तरुणींच्या मस्त आडवे पडून गप्पा चाललेल्या होत्या. मी 10 वर्षांपूर्वी आलो होतो त्यावेळच्या ह्या अमेरिकन तरुणांच्या पोशाखात आणि आत्ताच्या पोशाखात कितीतरी फरक पडलेला आहे. कमरेखाली साध्या जीन्स आणि वर कुर्त्यापासून कोपरीपर्यंत नाना प्रकार. कुठे सूटवाला दिसला तर तो प्राध्यापक आहे असं समजावं. पुरुषांचे केस खांद्यांपर्यंत लांब, भरपूर दाढी मिशा, भले मोठे चष्मे. मुलीही टापटीप पोशाख आणि व्यवस्थित केशरचना केलेल्या नव्हत्या असं नाही, पण बहुतेकींनी केसांना वाऱ्यांवरच सोडलेलं होतं. ही वरून अतिशय बेफिकीर आणि मोकाट वाटणारी मुलंमुली एखाद्या विषयाच्या अभ्यासाच्या मागे लागली की मात्र कशी झपाटल्यासारखी वागतात. एवढ्या या प्रचंड विश्वविद्यालयात कुठलाही वर्ग 25 विद्यार्थ्यांपेक्षा मोठा नसतो. अभ्यास देखील रगड करून घेतात, पण त्याचं दडपण वाटू न देता. तारुण्यसुलभ हुल्लडबाजी असते, तितकीच जिद्दही. वेन युनिव्हर्सिटीच्या नाट्य विभागामध्ये मी गेलो होतो. तिथल्या डायरेक्टरांना मी विचारलं, अहो तुमच्या विद्यार्थ्यांच्या या कामाचे तास किती? 10 तासांपेक्षा कधी कमी नाहीत. फिलाडेल्फियाच्या विद्यापीठातही 15-16 विद्यार्थिनींच्या वर्गात मी भारतीय रंगभूमीवर व्याख्यानं दिली होती. पहिल्या दिवशी वर्गात बसल्या बसल्या सिगरेट ओढणारे, हॉटडॉग्स खात खात व्याख्यान ऐकणारे विद्यार्थी पाहून मी दचकलोच. पण प्रश्नोत्तरं सुरू झाल्यानंतर त्या उनाड मुलामुलींचं पाणी किती खोल आहे हे ध्यानात आलं. ह्या असल्या उनाड वाटणाऱ्या कार्ट्यांनी भवभूती वाचलेलं असेल अशी कल्पनाच नव्हती. बर्कलीमधील वाचनालयात आणि क्रीडांगणावर तितकीच गर्दी. मी या विद्यार्थ्यांची अमेरिकन फुटबॉलची प्रॅक्टिस पाहून तर चाट झालो. हा एक भलताच साहसी प्रकार आहे अमेरिकन फुटबॉल. क्रीडांगणावर त्याचे क्रीडा शिक्षक त्यांना दाण आदळायची प्रॅक्टिस देत होते. इथले विद्यार्थी रेडिओ स्टेशन चालवतात. इथे धार्मिक आणि निधर्मी दोन्ही विचारांच्या सभांना मुक्तद्वार आहे. राजकीय प्रचार प्रणालीतल्या सर्व मतभेदांना वाचा फोडायला पूर्व परवानगी आहे. आईबापांच्या पैशावर शिकत राहणं हे इथल्या तरुणाला नामुष्कीचं वाटतं. कित्येक तरुण पडेल ते काम करून पैसे जमावतात. कित्येक जण लवकर लग्न करतात. मग कधी बायको नोकरी करून घर सांभाळून नवऱ्याचं शिक्षण पुरे करते, तर कधी नवरा नोकरी करून बायकोच्या शिक्षणाला पैसे पुरवतो. जीवनातल्या असंख्य प्रश्नांना धैर्यानं तोंड द्यायची, तारुण्य समृद्ध करून जगात पाठवायची ही युनिव्हर्सिटी जणू काय प्रतिज्ञा करून उभी राहिल्यासारखी वाटते. प्रत्येक विद्यापीठाचं एक अभिमानाचं स्थळ असतं. केम्ब्रिजला हिरवळ, ऑक्सफर्डला जुनं चर्च आणि तिथल्या जुन्या मठवासियांच्या प्राचीन भांड्याकुंड्यातून भोजन करायची परंपरा याचा अभिमान. बर्कलेला आपल्या कॅम्पानाईल या टॉवरचा अभिमान. जेन के सेथर मेमोरियल टॉवर असं त्याचं अधिकृत नाव, पण कॅम्पानाईल हे रूढ नाव. 307 फूट उंचीचा हा टॉवर. मुंबई युनिव्हर्सिटीचा राजाबाई टॉवर आहे तसा बर्कलेचा कॅम्पानाईल टॉवर. या टॉवरवरचं ते प्रचंड घड्याळ बॅटरीवर चालतं. चांगल्या 20 फूट उंचीच्या बॅटऱ्या आहेत. एक काटा 8 फुटांचा आणि दुसरा 6 फुटांचा. या टॉवरवर कॅरिलॉन म्हणजे घंटा तरंग आहे. त्याला 12 सुरांच्या 12 घंटा. मंद्र दैवतापासून तारगंधरापर्यंतचे सूर असलेल्या या घंटा लंडनहून आणवल्या. या एकूण घंटांचं वजन 9 टन आहे असं म्हणतात. वर्ग चालू असताना दिवसातून 3दा हा घंटा तरंग वाजतो आणि परीक्षा सुरू होण्यापूर्वी वर्गातल्या शेवटच्या तासानंतर डॅनी डिवरची काहीशी करुण सुरावट त्याच्यावर वाजवली जाते आणि मग मात्र परीक्षा चालू असताना हे वादन थांबवतात. डॅनी डिवरचे सूर वाजले की शेवटल्या वर्षातल्या विद्यार्थिनींची अंतःकरणं भरून येतात. विद्यापीठाचा निरोप घेऊन जीवनात शिरायची ही स्वरबद्ध सूचना. एकदा लिफ्टमधून आम्ही त्या टॉवरवर गेलो. मॉरिस बाबा भोवतालच्या त्या सुंदर परिसराची, निरनिराळ्या इमारतींची माहिती करून देत होते. तो पहा गोल्डन गेट ब्रिज, ते सोसालितो, ते मॉर्मन लोकांचं मंदिर, तो खास मुलींसाठी बांधलेला होर्स्ट जिम्नॅशियम, तो सॅन फ्रान्सिस्को ओकलंड ब्रिज आणि ते इंटरनॅशनल हाऊस. सांगत असताना तो घंटा तरंग चालू झाला. अंगावर रोमांच उभे राहिले. इतक्या विशाल दृश्याला असले रोमांच असं संगीतच आणू शकतात. आणखी काय पाहायचे बोला, मॉरिस म्हणाले.
अहो, तुमच्या या कॅम्पसवर 10-12 नोबेल प्राईज विनर्स वगैरे आहेत ना? माझी पत्नी म्हणाली. होय. मला त्यांच्यातला एखादा पाहायला मिळेल का? अवश्य. पण अहो, ते लॅबॉरेटरीत कामात असतील, उगीच कशाला त्यांना त्रास? मी मोडता घातला. "हं, मी पण त्यांना दुरूनच पाहिनं. भारतीय संस्कारात दर्शन या गोष्टीला किती विलक्षण महत्त्व आहे. वास्तविक तिथले बहुतेक नोबेल प्राईज विजेते हे विज्ञानाचे महापंडित." माझ्या पत्नीचा प्रश्न स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कैसा, कृष्णा सांगा कसा बोले कसा राहे फिरे कसा, असा अर्जुनाच्या प्रश्नासारखाच होता. खरं म्हणजे मला कृष्णाच्या पुढल्या उत्तरापेक्षा अर्जुनाचा तो प्रश्नच अतिशय हृद्य वाटतो. शेवटी मॉरिस बाबा माझ्या पत्नीला बरोबर घेऊन प्रयोगशाळेतल्या समाधीत स्थिरावलेल्या एका विज्ञान महर्षीच्या दर्शनाला घेऊन गेले. मी आणि मकानी तिथे हिरवळीवर गप्पा मारत बसलो. अर्धा पाऊण तास झाला तरी दोघांचा पत्ता नाही. मला वाटलं सुनीताबाई बहुधा कामाच्या वेळी भेटायला येणाऱ्या लोकांना तुमची बायको स्वतःविषयीचा गैरसमज होऊ न देता वाटेला कशी लावते याविषयीचा फॉर्म्युला वगैरे विचारित असाव्यात. इतक्यात आनंदानं फुलून मॉरिस बाबा आणि सुनीता आम्हाला येताना दिसली. हां, दिसला नोबेल प्राईज विनर? मी विचारलं. एक नाही 2 भेटले. एक प्रोफेसर टाऊन आणि दुसरे चेंबरलेन. प्रोफेसर चेंबरलेनला कुठल्या तरी विज्ञान विषयाचं नोबेल प्राईज होतं ते मी विसरलो. पण त्या युनिव्हर्सिटीत टाऊन हे प्रोफेसर ऑफ फिजिक्स ॲट लार्ज आहेत. प्रोफेसर ॲट लार्ज म्हणजे शिकवावंसं वाटलं तर शिकवावं, पण त्यांचं ते त्या कॅम्पसवरचं अस्तित्व महत्त्वाचं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्य सच्छिन्न संशयाचं मला स्मरण झालं. खरंच महान बुद्धिवंत प्रज्ञावंत त्यांच्या नुसत्या अस्तित्वाला देखील केवढं महत्त्व असतं. पण एवढा हा महापंडित युनिव्हर्सिटीतल्या अगदी खालच्या वर्गाला आनंदाने शिकवत असतो. परदेशातले हे नोबेल प्राईज विजेते शास्त्रीय विषयावरचं बालवाङ्मय लिहित असतात. प्रोफेसर टाऊन यांचं लासर किरणाविषयींचं संशोधन आहे. या महापंडितानं माझ्या पत्नीला आपल्या संशोधनाची अर्धा तास खर्चून माहिती दिली. जाता जाता तिने सहज विचारलं, ह्या प्रकाशाची रंगमंचावर योजना करता येईल का? हा प्रश्न मी त्यांना विचारला. हे तिनं मला सांगितल्यावर मी दचकलो. माझ्या आजीनं एका पहिलवान परिषदेच्या कार्यकर्त्याला माझ्या आजोबांकडून भाषण लिहून घ्यायला आलेला असताना पोटमाळ्यावरून जरा कोळशाचं पोतं खाली उतरवता येईल का हो तुम्हाला, असा प्रश्न विचारला होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की प्रोफेसर टाऊनच्या एका तरुण सहकार्यानं तिचा हा प्रश्न ऐकून उडीच मारली आणि म्हणाला, एका आठवड्यापूर्वी इथल्या थिएटरमध्ये एका नाटकात एका विशिष्ट प्रकाशाचा परिणाम हवा होता. त्यावेळी आम्ही गंमत म्हणून या किरणाचा प्रयोग केला. नाटकाशी आपला संबंध जुळवला. या आनंदात ते दोघे आणि आपला प्रश्न अगदीच येडबांबू नव्हता या आनंदात माझी पत्नी, असा त्यांचा निरोपाचा प्रवेश झाला. बर्कले विद्यापीठासारखाच हा वयानं वृद्ध पण मनानं अतिशय तरुण मॉरिस फॉर्ब्स मनाला चटका लावून गेला. विद्यापीठाच्या दाराशी येऊन कम अगेन म्हणत उभी असलेली त्याची ती ठेंगणीशी मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये बर्कलेप्रमाणेच स्टॅनफर्ड हे दुसरं विद्यापीठ. या विद्यापीठाची रचना जरा अधिक रेखीव आहे असं मला वाटलं. बर्कलेप्रमाणे हे वाढत गेलेलं विद्यापीठ नाही. उत्तम स्थापत्य विशारदाकडून आधीच आखणी करून इथल्या इमारतींची रचना केली आहे. इथल्या इमारती स्पॅनिश वास्तुशिल्पाचं सौंदर्य घेऊन उभ्या आहेत. या विद्यापीठात शिरताना एखाद्या विस्तीर्ण ख्रिस्ती मठात शिरल्यासारखं वाटतं. बर्कलेपेक्षा इथे शिक्षणाचा खर्चही अधिक आहे असं म्हणतात. पुण्यातल्या कॉलेज बाहेर असतात तशा इथे शेकडो सायकली स्टँडवर उभ्या होत्या. हल्ली इथे पुन्हा एकदा सायकलीची फॅशन आली आहे. मोटारी भरमसाठ वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्न येतो आणि पार्किंगला जागा शोधता तास चुकायचा. तेवढ्यात सायकल बरी. पण इथल्या सायकलींना कुलपाच्या साखळ्या नसून चांगले साखळ दंड बांधलेले होते. सायकली पळवायचे बरेच प्रकार झाल्यामुळे ही खबरदारी घेतात. सायकल चालवताना तो साखळ दंड बँडवाल्याच्या पट्ट्यासारखा गळ्यात अडकवायची ही फॅशन आहे. या देशात कशाची फॅशन होईल हे ब्रह्मदेवालाही सांगणं अवघड आहे. माझे तरुण मित्र आपटे आणि त्यांची पत्नी सुनंदा आम्हाला स्टॅनफर्ड दाखवायला घेऊन गेले होते. हे नवरा बायको दोघेही इंजिनियर आहेत. सुनंदा ही पार्ल्याच्या माझ्या गोविंदा परांजपे या बालमित्राची मुलगी. एरवी पाहिली तर हुजूर पागेतला वर्ग आटोपून सदाशिव पेठेतल्या घराकडे निघाल्यासारखी वाटते, पण सॅन फ्रान्सिस्कोतल्या एका पूल बांधणाऱ्या मोठ्या कंपनीमध्ये ती प्रमुख इंजिनियर होती. बांधकामशास्त्रातली तज्ज्ञ असल्यामुळे आम्ही स्टॅनफर्डचं वास्तुवैभवच पाहत हिंडत होतो. तिथे एक अतिशय देखणं नाट्यगृह आहे. रोमन चर्चची आठवण करून देणारं सुंदर चर्च आहे. या सगळ्या इमारती आणि तालवृक्ष यांची युनिव्हर्सिटी बांधणाऱ्यानं विलक्षण संगती साधलेली आहे. तिथे आम्हाला एखाद्या स्पॅनिश शहरातून हिंडल्यासारखं वाटत होतं. एखाद्या वळणावरून तटावर बसलेला डॉन क्विक्झॉट, याला कोणी किशॉट म्हणतात तर कोणी किओटेही म्हणतात, आणि त्याचा इमानी सेवक सांको पांझा भेटेल असं वाटत होतं. पण त्या युनिव्हर्सिटीपेक्षा तिथे जाताना घडलेला एक प्रसंगच मनाला चिकटून राहिला.
अमेरिकेतल्या गावाबाहेरच्या रस्त्याचं एक वळण चुकलं की चांगला 5-25 मैलाचा हेलपाटा पडतो. बोलायच्या नादात आपट्यांनी डाव्याऐवजी उजवं वळण घेतलं आणि जरा पुढे गेल्यावर वाट चुकल्याचं ध्यानात आलं. रहदारीचे कायदे असे कडक की घ्या गाडी मारून, काय प्रॉब्लेम नाही, इथे काय प्रकरणच नाही होत, काय काळजी करू नका, असं काही चालत नाही. ट्रॅफिक पोलीस तर सदैव कावळ्यासारखे टोच मारायला हजर. तरीही आसपास कावळा नसावा अशा समजुतीनं आपट्यांनी यू टर्न घेऊ नये अशा पाठी घालून पटकन अस्सल भारतीय ढंगात वळण घेतलंच. भारतात इथे लघवी करण्याची नाही, ह्या पाठीखालीच बसायची हौसदांडगी. आपट्यांनी फुल टर्न मारला आणि सुटलो असं म्हणतात तितक्यात पोलिसांची गाडी समोर उभी. अशावेळी आपली मोटार थांबवावी लागत नाही, हातपाय गार पडून मोटार आपोआपच थांबते. चला $50 गेले, आपटे म्हणाले. तेवढ्यातच एक 6 फूट उंचीचा देखणा सडपातळ असा निग्रो पोलीस ऑफिसर आला. त्याने काही विचारण्यापूर्वीच आपट्यांनी त्याच्या हातात लायसन्स दिलं. तो ऑफिसर शांतपणानं मोटारीत गेला. तिथून त्यानं फोनवरून हेड ऑफिसात बातचीत वगैरे केली. आम्ही आमच्या गाडीतून हे सारं पाहत होतो. काही वेळाने तो परत आला. त्यांनी आपट्यांचं लायसन्स त्यांच्या हातात दिलं आणि भलत्याच सौम्यपणाला म्हणालं, कॅलिफोर्नियात जरा ट्रॅफिकचे नियम पाळण्यासाठी केलेले आहेत, हे लक्षात घ्या. गाडीमध्ये बायका मुलं आहेत, पाट्या वाचून त्याप्रमाणे गाडी चालवा. शब्दांच्या मारावर यावेळी भागलं. आपट्यांनी निमूटपणाने गाडी चालवायला सुरुवात केली आणि मी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणालो. आपट्यांनी हळूच लायसन्स उघडून पाहिलं. त्याच्यावर गुन्ह्याचा छाप मारला नव्हता. आता मात्र खरंच सुटलो, आपटे म्हणाले, कारण रहदारीचे कायदे मोडल्याचे 3 शिक्के बसले की ड्रायव्हिंग लायसन्स रद्द. अहो बापरे, अमेरिकेत मोटार चालवायचं लायसन्स गेलं की खेळ खाल्लास का काय, मी त्यांना विचारलं. आपट्यांनी मग मला अमेरिकन मोटार आणि त्याचे कायदे याच्यावर एक थोडंसं व्याख्यान दिलं. त्याला एवढी आपली का दया आली असावी, काही समजत नाही, आपटे म्हणाले. मी समोरच्या बाजूला असल्यामुळे त्या अमेरिकन फौजदार साहेबांकडे मी घनश्यामाच्या तावडीत सापडलेल्या धुंडीराजासारखा केलेला अभिनय आपट्यांनी पाहिलेला नव्हता. आजवर कुठल्याही मराठी नाटकाच्या समीक्षकांनी भूमीला इतका न्याय देणारा करुण अभिनय पाहिलेला नसेल. त्यामुळे हे फौजदार साहेब इतके द्रवले हे मी आपट्यांना सांगितलं नाही. अर्थात आपणच आपल्या अभिनयाची तारीफ काय करायची. पण त्यानंतर मी सार्वजनिक स्वच्छतागृहाची इतक्या तातडीनं का चौकशी करीत होतो हे त्यांना कळलं नसावं असं मी धरून चालतो. तेव्हापासून मी मोटारीतून जाताना रस्त्यातल्या ट्रॅफिकच्या पाट्या जोरात वाचायला लागलो. राजाभाऊंनी आम्हाला एकदा एक 17 मैलाचा फेरफटका नावाचं समुद्र तीराचं उपवन वगैरे दाखवायला नेलं. अमेरिकन 200-250 मैलांचा प्रवास म्हणजे नाक्यावरच्या पानवाल्याच्या दुकानात गेल्यासारखं मानतात. एक तर मोटारींची इंजिनं दणदणीत, रस्ते असे गुळगुळीत की पोटातलं पाणीही हलत नाही. अमेरिकेत पोटात तर साधं पाणी क्वचितच असतं, हा भाग निराळा. भल्या पहाटे आम्ही निघालो. आजूबाजूला कॅलिफोर्नियातली ती फळाफुलांनी भरलेली मैलोन मैल शेती होती. पहिला मुक्काम रेडवूड फॉरेस्टमध्ये आम्हाला करायचा होता. डोंगर कुशीतून वळणं घेत घेत आमची म्हणजे राजाभाऊंची मोटार रेडवूडच्या दिशेला निघाली. सगळी जंगलं इतकी गर्द आणि झाडून पुसून लख्ख ठेवलेली होती की रेडवूड जंगलात आणखी काय निराळं असेल ते कळेना. डोंगर माथ्यावरून खाली पाहिल्यावर पायथ्याची जंगलं लाल, तांबूस, सोनेरी, फुलकारी केलेले हिरवेगार गालीचे अंथरल्यासारखी भासत होती. साऱ्या सृष्टीचाच अशावेळी भरजरी दरबार होऊन जातो. अशा भारावलेल्या स्थितीतही माझं पाट्या वाचणं मात्र चालूच होतं. तेवढ्यात एक पाठी आली. रेडवूड फॉरेस्ट 10 मैल. अमेरिका अजूनही मैलातून गेलेली आहे, किलोमीटरामध्ये आलेली नाही. गाडी रेडवूड फॉरेस्टमध्ये शिरली हे सांगायला आता पाठीची गरज नव्हती. समोर शेकडो फूट उंचीचे सरळच्या सरळ आकाशाच्या भेटीला धावायला लागलेले ते वृक्ष दिसू लागले. मी जर्मनीतलं जगप्रसिद्ध ब्लॅक फॉरेस्ट पाहिलेलं आहे, तिथेही तोच अजब प्रकार. पण त्या जंगलात नाना प्रकारचे वृक्ष होते. इथे 100 मधली 90 झाडं रेडवूडची. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर हा शेकडो मैलांचा रेडवूड वृक्षांचा पट्टाच आहे. इमारतीला हे लाकूड उत्तम सोन्याच्या भावात जात असावं. त्या लाकडाचे ते शेकडो फूट उंचीचे सरळच्या सरळ ओणके नेणाऱ्या ट्रक्स देखील तशाच अफाट असाव्यात. या जंगलात वनविहाराची उत्तम सोय आहे. सुट्टीच्या दिवसात हजारो माणसं या जंगलात येऊन राहतात. ठिकठिकाणी त्यांच्यासाठी छोट्या छोट्या लाकडी झोपड्या बांधलेल्या आहेत. तंबूंची सोय आहे. जंगल म्हटल्यावर झरे आलेच, पाण्याचे पाट आले, ट्रेकिंग करणाऱ्याच्या मैलोन मैल वाटा आल्या. पण ह्या सगळ्यात जर मला आवडलं असेल तर इथलं सुंदर ओपन एअर थिएटर. केवळ पूर्वजन्मीच्या पापामुळे मला चिकटवलेले म्हणजे एक मित्र म्हणाले, कुठे गेलास तरी कुत्र्याला दिव्याचा खांब दिसतो तसं तुला इथे थिएटर दिसेल. आपले हे कुठलेसे सरकारी ऑफिस या पलीकडे जगात काही प्रेक्षणीय नाही असं मानणाऱ्या ह्या माझ्या मित्रानं माझ्या थिएटर शोधण्याच्या शौकाला सारमेय दीपस्तंभ न्याय लावायचं काही कारण नव्हतं. न मागे तयाची रमा होय दासी ह्या नायानं रमा सोडून असंख्य सुंदर गोष्टी आपोआप येऊन आपल्या गळ्यामध्ये पडलेल्या आहेत. त्याला मी काय करू.
रेडवूड फॉरेस्टमधलं ते ओपन एअर थिएटर हा असाच नशिबाचा भाग. प्रत्यक्ष स्टेज एखाद्या चिमुकल्या लाकडी धर्मशाळेसारखं होतं. जुन्या देवळातल्या बहालांसारखीच पाऊसखाणी खाऊन काळपट पडलेली पण टणक अशी बहाले, लाकडी स्टेज, दोन्ही बाजूंना लाल विटांच्या आणि लाकडी फळ्यांच्या भिंती, फक्त 4 कोळिष्टकं चिकटवलेली असती आणि शाळा मास्तरांनी शिकवलेल्या अक्षरांचे आपण कसं चीज केलं हे दाखवणारी इलसाल वाक्य 4 कार्ट्यांनी त्या फळकुटावर कोळशानं लिहिलेली असती की त्या रात्री तिथे मौजे, गुढे डुगवे किंवा कोकणातल्या असल्या कुठल्या तरी ग्रामस्थ मंडळींचं संगीत, सती महानंदा अर्थात शिवभक्तीचा विजय वगैरे हे नाटक घालायला काही हरकत नव्हती. आसपास कुणी नाही याची खात्री करून राजाभाऊ आणि मंडळींना त्या शेतात बसवून मी त्या रंगमंचावरून पयल नमन गंध्यवाला हो पयल नमन असं गाऊन घेतलं. काय रंगतील तिथे कोकणातले दशावतार. रेडवूडच्या माथ्यावरच्या पानांना संकासुराच्या आरोळ्यांनी शिरशिरी येईल. कोकणात किंवा चांद्या बिंद्याला अशी कितीतरी जंगलं आहेत, पण तिथे अशी खुली नाट्यमंदिरं करायचं कुणालाच सुचत नाही. या रेडवूड फॉरेस्टमधून निघताना पाय निघेना. तेवढ्यात थोडा पावसाचाही शिडकावा आला. जंगल सुसनात झालं. आम्ही त्या 17 मैलांच्या फेरफटक्याच्या सायप्रसच्या बनाच्या दिशेला निघालो. हा हायवे तो हायवे करीत भर वेगानं राजाभाऊंनी मोटर मॉन्टेरे या समुद्रकाठच्या शहराच्या दिशेनं नेली. वाटेतल्या नगरांना आणि उपनगरांना डावी उजवी घालीत आम्ही त्या मॉन्टेरे शहरात येऊन पोचलो. समुद्र तीरावरची ती देखील एक स्वप्ननगरीच. या शहराजवळच ते सायप्रस वृक्षांचं उपवन आहे. त्या उपवनात शिरायला प्रवेशद्वारापाशी तिकीट काढावं लागतं. अमेरिकन धनिकांच्या इथे वाड्या बंगले आहेत. त्या उपवनातून 17 मैलांची नागमोटी वाढ जाते. प्रत्येक वळण काढलं की दृश्य कसं एखाद्या जपानी लँडस्केपसारखं. भल्या मोठ्या हिरव्यागार छत्र्या धरल्यासारखे हे बेताच्या उंचीचे पण असंख्य आधुनिक शिल्पकृती असल्यासारखे नाना तऱ्हेच्या पावित्र्यात उभे असलेले सायप्रस वृक्ष. हळूहळू किनाऱ्यावर संध्याछाया पसरायला लागल्या. सायप्रस वृक्षांच्या आकृती आता हळूहळू छायाकृतीसारख्या झाल्या. कातर वेळेला असं काही खूप सुंदर पाहिलं की एकाएकी मनाला उदासी का वाटते. पाहता पाहता सारं अंधारात बुडून जात असल्याची अनुभूती माणसाच्या जीवनाच्या अखेरच्या त्या अटळ अंधाराचं नकळत स्मरण करून देते की काय कोणास ठाऊक. कालिदासाचा पर्युत्सुक शब्द ही भावावस्था दाखवतो, पण अबोधपूर्व ज्ञानाच्या स्मरणापेक्षा अंतिम निरोपाच्या क्षणाच्या स्मरणाची ती उदासी असावी. कोण जाणे. सॅन फ्रान्सिस्कोमधल्या मुक्कामाचा शेवटचा दिवस उजाडला. कॅलिफोर्निया ही साक्षात द्राक्षभूमी. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्को सोडण्यापूर्वी त्या द्राक्षातून वारुणीची सिद्धी कशी होते हे पाहणं हा महत्त्वाचा भाग होता. पंच उषक्काले आम्ही एका 150-200 मैलाच्या अंतरावरच्या ठिकाणी निघालो. हा फेरफटका कसला, ती एक तीर्थयात्राच होती. गाडीनं हमरस्ता सोडला. ती डोंगरातून निघाली. 5-50 मैल गेले आणि आम्ही द्राक्षारण्यात शिरलो. पाहावं तिथे फक्त द्राक्ष. 3-4 तासानंतर एका वायनरीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तिथे द्राक्षापासून नाना प्रकारच्या वाईन्स तयार करतात, त्याला वायनरी म्हणतात. आमच्यासारखे आणखीही लोक ते तीर्थस्थान पाहायला आले होते. नेहमीच अशी माणसं येत असतात, त्यामुळे वायनरीच्या चालकांनी पाहुण्यांना वायनरी दाखवण्यासाठी मार्गदर्शक नेमलेले होते. कॅलिफोर्नियात द्राक्षांची लागवड करून शराब करायचा उद्योग मुख्यतः इटालियन लोकांनी सुरू केला. ही वायनरी अशीच एका स्विस इटालियन मालकाची होती. आमचा मार्गदर्शक एक देखणा थट्टेकोर पण मध्यम वयाचा स्विस इटालियन गृहस्थ होता. माय हिंदू फ्रेंड्स असं म्हणून त्यांनी आमचं स्वागत केलं. प्रवेशद्वारापाशी अभ्यागतांसाठी असणाऱ्या त्या टुमदार बंगलीवरून आतल्या कारखान्याची कल्पना येत नाही. या बंगलीला देखील सहज दिलेली इटालियन स्थापत्याची डूब आहे. बाग तर थेट इटालीहून आणल्यासारखी वाटली. मध्येच ते रोमन पद्धतीचे खांब, कुठे कुठे संगमरवरी आसनं तयार केलेली, त्यांच्या भोवती लाकडी पट्ट्यांच्या जाळ्या, त्या जाळ्यांच्यावर नाना प्रकारच्या वेली चढवलेल्या होत्या. नुकताच पाऊसही पडून गेलेला होता. हवेमध्ये मस्त गारवा होता. त्या स्वागत कक्षातून आज जातो तर एका वेळी चांगली 100-200 माणसे मजेत बसतील असा मयखाना आणि तिथे आपल्या सौंदर्याच्या शराबीलाही कैफ चढवणाऱ्या अंगुरबाला. नजर से नजर मिला के पिनाने वाल्या. आमचा वाटाड्यात स्विस इटालियन रक्ताचा. त्याच्या नसातून रक्ताऐवजी आरक्त वारुणीच पिढीजात वाहत आलेली. 20-30 फूट उंचीच्या महाप्रचंड पिंपातून वर्षानुवर्षापूर्वी गाळलेलं मद्य भरलेलं तरबेज मद्यमुनी नुसत्या पहिल्या चवीतून कुठल्या वर्षाच्या द्राक्षाच्या हंगामातलं ते मद्य आहे हे ओळखून सांगत होते. मी आपला नेहमीसारखा कसं काय तुम्हाला ओळखता येतो बुवा, म्हणजे असा काहीतरी अडचणीचा सवाल केला. आहा, तो आंतोनियो म्हणाला. बाईची नक्की उमर ओळखणारे डोळे असतात, तशी मदिरेची उमर ओळखणारी जीभही असते महाशय. महाशयांनी आशय लक्षात आल्याचा चेहरा केला.
आता हा अंतोनियो क्षणाक्षणाला मदिरा आणि मदिराक्षींची चतुर सांगड घालीत होता. कुठली मदिरा कुठल्या आकाराच्या पात्रातून घ्यावी याचंही रहस्य तो सांगत होता. इतकंच नव्हे तर प्रत्येक जातीच्या मदिरापानाची लय काय असावी हेही त्यानं समजावून दिलं. ह्या नाना प्रकारच्या मदिरांचे निरनिराळ्या ऋतूंशी काय नातं आहे, होश आणि बेहोशी यांची सीमारेषा कशी ओळखावी याचंही भाष्य त्या शुक्राचार्याकडून आम्ही ऐकलं. ब्रह्मसूत्रासारखंही सोमसूत्र असावं अशा पद्धतीने तो बोलत होता आणि त्या सूत्राचा कुशल भाष्यकार तो होता. या वायनरीमध्ये पाहुण्यांना आकंठ मद्यपानाची विनामूल्य सोय असते, पण कुठेही कोणी झिंगून पडत नव्हतं. एकतर द्राक्षाचे मद्य स्वभावताच नाजूक असतं, ती काही घोटासरशी आऊट करणारा ठर्रा नव्हे. त्यामुळे काही मिनिटांपूर्वीच दारू ढोसणं आणि मदिरेबरोबर प्रणयाराधन करणं यातला फरक अंतोनियोने चतुराईने आम्हाला समजून दिला होता. द्राक्षाची मदिरा चुंबीत चुंबीत संपवावी हे त्याचं सूत्र होतं. ज्याला चुंबन पिता येतं आणि पेयाचं दीर्घ चुंबन घेता येतं त्यालाच आस्वादाचं रहस्य कळतं. ह्या त्याच्या प्यासबोधातील समासावरचे निरूपणही कानामध्ये होतं. त्यामुळे तिथल्या मुक्तपानातील सवलत सर्वांनी समंजसपणानंच घेतली. त्या वायनरीत तिथल्या विविध प्रकारच्या मद्यांची फुटकळ विक्रीही होते. आम्हीही काही बाटल्या विकत घेतल्या, पण इतरांना सोडून अंतोनियो आमच्याच जोडीजोडीनं येत होता. कुठले मद्य कधी प्यावे याचे सल्ला देत होता. आमची खरेदी संपल्यावर तो आम्हाला म्हणाला, तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोलाच राहता ना? हो. मग माझं काम कराल? जरूर. ही बाटली माझ्या गुरूंना पोहोचावा असं म्हणून त्याने एक अतिशय महाग मद्याची बाटली सुंदर आवरणात घालून राजाभाऊंजवळ दिली. तुम्ही शर्माजींना ओळखता का? कुठले शर्माजी? राजाभाऊ म्हणाले. माझे आध्यात्मिक गुरु, अंतोनियो म्हणाला. घटकेपूर्वी एक नंबरचा रंगेल वाटणारा अंतोनियो आता निराळाच दिसत होता. त्यांनी मला योगाभ्यास शिकवला, भारतीय तत्त्वज्ञानाची चटक लावली. त्यांना या दारूची किंमत नाही हे मला ठाऊक आहे, पण मी दुसरं काय देणार? तुम्ही योगाभ्यास करता? गेली 5 वर्ष न चुकता आसना, प्राणायामा. काय होतं त्यामुळे? मी विचारलं. माझी परीक्षा घेताय? अंतोनियो हसत म्हणाला. मी ह्या गुरूंचं पुस्तक वाचलं, त्यांना भेटलो, त्यांनी मला मार्ग दाखवला. मग तुम्ही या मद्यालयात एवढं रंगून कसे काय गेलात? रागावू नका, पण तो माझ्या अभिनय कौशल्याचा भाग आहे. तुम्ही नाटकात कामं करता असं तुमच्या या फ्रेंडनी मला सांगितलं. खरा नट आपली नाटकातली भूमिका नाट्यगृहातच ठेवून येतो ना. वायनरीत मदिरेची स्तोत्र गाणारा, येणाऱ्या जाणाऱ्या तरुण पोरींच्या गालावर खट्याळ थट्टेनं लाजेची लाली फुलवणारा अंतोनियो आणि घरी गेल्यावर योगाभ्यासासाठी ध्यानधारणा करीत बसणारा, योगशास्त्राच्या पुस्तकांचं अध्ययन करणारा अंतोनियो यातला खरा कुठला? लोकांना तासनतास द्राक्षात गुंगवून स्वतः मात्र मी मागे एकदा म्हटल्याप्रमाणे रुद्राक्षात शिरणारा हा अंतोनियो मला कोड्यात टाकून गुड बाय, हॅव अ नाईस टाईम म्हणून निघून गेला. थोड्या वेळाने आम्ही सॅन फ्रान्सिस्कोच्या दिशेला निघालो. वाटेत पाऊस झोडपत होता. 2-3 तासांच्या प्रवासानंतर सॅन फ्रान्सिस्कोचा झगमगाट दिसायला लागला. पाऊस उघडलेला होता. ती लक्ष लक्ष दीपांची आरास दिसल्यावर राजाभाऊ म्हणाले, आज आपल्याला रात्री दिवाळी साजरी करायची आहे. मुळ्यांच्या घरी सॅन फ्रान्सिस्कोतली मराठी मंडळी जमणार आहेत. रेडवूड फॉरेस्ट ते सायप्रस उद्यान, ती वायनरी, तो अंतोनियो अशी नाना प्रकारची चित्र डोक्यात घुसळीत आम्ही मुळ्यांच्या घरी गेलो. मराठी गप्पांच्या ओघात सॅन फ्रान्सिस्कोतल्या त्या सुंदर बंगल्याला पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यावरच्या घराचं स्वरूप आलं. उद्योगधंद्यांसाठी आपल्या घरापासून हजारो मैल दूर असलेली ही मराठी मंडळी लाडू, कडबोळी, चकल्या, करंजा आणि मराठी भाषेच्या आधारानं भोवतालच्या सॅन फ्रान्सिस्कोतून उठून भारतातल्या आपापल्या गावी दिवाळीला जमल्याचा आनंद भोगीत होती. मला कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या. 9 लाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणू तारका दळे नगरात. अशा या सॅन फ्रान्सिस्कोत या मराठी मंडळींची मात्र परिस्मरते आणिक करीते व्याकुळ तेव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात अशी अवस्था होती. परिस्मरते आणिक करीते व्याकुळ तेव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावरून लॉस एंजलिसला जाणारं विमान पकडलं. विमानानं आकाशात झेप घेतली. तो विस्तीर्ण गोल्डन गेट ब्रिज, ते डोंगर, तो प्रशांत सागर हा म्हणता ठिपक्यासारखे होत गेले. त्या दृश्याकडे शेवटला पाहून घेत होतो. परदेश प्रवासात योगायोगानं भेटून स्नेह जमलेल्या हाडामासाच्या माणसांचा निरोप घेताना देखील इतकं मन भरून आलं नसेल. त्या दूर दूर जाणाऱ्या सॅन फ्रान्सिस्कोकडे पाहत आम्ही म्हणालो, गुड बाय मिस्टर सॅन फ्रान्सिस्को, गुड बाय.